नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्कॉलरशिप 7वी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. सो ते अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना पाठवा, तुमच्या सोशल ग्रुपला पण पाठवा, तुमच्या टीचरच्या ग्रुपला पाठवा, तुमच्या पालकांच्या ग्रुपला नक्की शेअर करा. आणि तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी अवेलेबल असणार बघा. तत्पूर्वी आज आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, 7वीचं स्कॉलरशिपचं विषय कोणते असणार आहे आणि अभ्यासक्रम काय काय असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की स्कॉलरशिपसाठी 4थीला आपल्याकडे ही बॅच अवेलेबल आहे, फक्त 499 रुपयात आहे आणि 7वीला सुद्धा 499 रुपयात आहे. दोन्ही बॅचेस लाईव्ह असणार आहे. जसं तुम्ही मला आत्ता बघता असे लेक्चर तुम्हाला ॲपवरती पाहायला मिळणार आहे. लेक्चर लाईव्ह टायमिंगमध्ये बघता नाही आलं मुलाला तर ते लेक्चर डाउनलोड होऊन जातं. ते डाउनलोड झालेलं लेक्चर ॲपमध्ये कितीही वेळेस पाहू शकता, स्पीडनी बघू शकता, स्लो करून बघू शकता, स्टॉप करून पण बघू शकता. दुसरा मुद्दा, तुम्हाला टेस्ट सिरीज प्रत्येक चॅप्टर वाईज असणार आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे आणि त्या टेस्टचे मार्क्स तुम्हाला दिसणार आहे, पालकांना पण दिसणार आहे. आणि आम्ही तुमचा एक ग्रुप बनवणार आहोत व्हॉट्सअपच्या ग्रुपला, त्या ग्रुपला पण आम्ही शो करणार आहोत. दुसरं, तर मुलांना काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपला शेअर करू शकता आणि त्याच्यावरती डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये ते प्रश्न पण सॉल्व्ह केले जाणार आहेत. सो काळजी करू नका, ही सगळी तयारी आमची टीम करून घेणार आहे. प्लस पालकांचं सुद्धा इथे काय म्हणूया आपण मीटिंग असणार आहे, दर आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा आम्ही प्लॅन करतो, तर पालकांची सुद्धा चर्चा होत राहणार आहे. सो नक्की याचा फायदा करून घ्या. फक्त 499 रुपयात बॅच आहे. मला वाटतं पालकांचा एका दिवसाचा पगार असू शकतो किंवा हाफ डेचा पण पगार असू शकतो. एवढ्या फीमध्ये फक्त ही आम्ही बॅच तुम्हाला पूर्ण जोपर्यंत एक्झाम आहे, एक्झामच्या अगोदरपर्यंत हा पूर्ण सिलेबस आम्ही तुमचा शिकवणार. तिसरा मुद्दा की मराठी इंग्लिशमध्ये असणार का, बायलिंग्युअल असणार आहे. लँग्वेजचे 2 पेपर आहे, तुम्हाला ते लँग्वेजमध्येच आहे. राहिला गणित आणि बुद्धिमापन चाचणीचाच विषय. सो त्याचा जो सब्जेक्ट आहे ना, तो तुम्हाला बायलिंग्युअल शिकवला जाईल. म्हणजे काय, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण शिकवला जाणार आहे. काळजी करू नका. सो सगळ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. भले तुम्हाला शिष्यवृत्ती मिळो ना मिळो, पण एक कॉम्पिटिशन तुम्हाला करणार आहे. सो नक्कीच फॉर्म भरा आणि तयारी आमच्या सोबत करा. आता मी तुम्हाला घेऊन जातो 7वीचा जो सिलेबस आहे आणि स्वरूप आहे ते काय झालेलं आहे बघा. 7वीचं आपण बघूया. 7वीचं क्वेश्चन पेपरचं स्वरूप बघा असं असणार आहे. म्हणजे 4थी आणि 7वी सारखंच आहे बघा. 4थी आणि 7वी सारखंच आहे. परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय असणार आहे, तुम्हाला इथे लँग्वेज आहेत बघा. पहिला पेपर जो असतो ना, पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित असतो. प्रथम भाषा तुम्ही इथे मराठी घेऊ शकता किंवा इंग्लिश पण घेऊ शकता. प्रश्न बघा, लँग्वेजचे 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला 50 मार्क, गणिताचे 50 प्रश्न प्रत्येकी 2 मार्क, टोटल 75 प्रश्न 150 मार्कांसाठी पहिला पेपर असतो. 1.5 तासामध्ये सोडवायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस आहे, म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन, एकच ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे. सो 1.5 तासामध्ये म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहे. ऑफलाईन असतं एक्झाम. दुसरं काय, दुसरा पेपर एका दिवशी दुसरा पेपर असतो. तृतीय भाषा, इथे जर मराठी घेतली तर इथे इंग्लिश घ्यायची आहे. आणि बुद्धिमापन चाचणी बघा, 25 प्रश्न 50 प्रश्न प्रत्येकी 2-2 मार्काला, 50-100 असे 75 प्रश्न 150 मार्कांना असणार आहे. म्हणजे 75 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटात सोडवायची आहे. आणि काठिण्य पातळी जर बघितली तर कशी असाल, प्रत्येक पेपरमध्ये बघा, सोपे प्रश्न किती असणार आहे, 30% असणार आहे, मध्यम 40% आणि कठीण क्वेश्चन तुम्हाला 30% असणार आहे. आणि तुम्हाला इथे सांगितलंय महत्वाचं काय, 4 पर्यायांपैकी एकच पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. सो अशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप आहे. आता याचा सिलेबस आपण थोडक्यात बघूया की सिलेबस काय. मग बघूया आपण अभ्यासक्रम काय आहे बघा. अभ्यासक्रम तुम्ही किती माध्यममध्ये, 7 माध्यममध्ये त्यांनी सांगितलं बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 माध्यममध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. पण जनरली आपल्याकडे बघा मराठी, इंग्रजी आणि हिंदीचे विद्यार्थी जास्त आहे कम्पॅरेटिव्हली. मग आता सपोज मी मराठीमध्ये घेतला किंवा हिंदीमध्ये घेतला तर क्वेश्चन पेपर काय असणार, हिंदीमध्ये. आता बघा, लँग्वेजचे पेपर जे असतात ना, लँग्वेजचे पेपर तर लँग्वेजमध्येच असणार आहे. तुम्ही मराठी घ्या, हिंदी घ्या किंवा इंग्रजी घ्या, लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये. फक्त राहिले 2च, गणित आणि बुद्धिमापन चाचणी, हेच पेपर तुमचे लँग्वेजनुसार असणार आहे. तुम्ही जर मराठी क्वेश्चन पेपर घेतला, मराठी माध्यम जर घेतलं तर बघ गणिताचे प्रश्न तुम्हाला काय असणार आहे, मराठीमध्ये असणार आहे. तुम्ही जर इंग्रजीमध्ये घेतले तर इंग्रजीचं गणित कसं असणार तुम्हाला इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि तुम्ही जर हिंदीमध्ये घेतलं तर हिंदीमध्ये गणिताचे प्रश्न कसे असतात तुम्हाला हिंदीमध्ये असणार आहे. सो हा फरक आहे. पण आपल्याकडे बायलिंग्युअल तुम्हाला शिकवलं जाणार आहे, डोंट वरी. इथे मी दाखवतो तुम्हाला बघा. इथे मराठीमध्ये दाखवतो मी तुम्हाला सुरुवातीला. आता मराठीमध्ये बघा, मराठीचे तुम्हाला टॉपिक कोणकोणते बघा. आकलन 24% आहे, हे 7वीचं आहे. 7वीचं दाखवतो, 4थीचं आहे, तुम्हाला 7वीचं मी दाखवतो. जस्ट मिनिट, 7वीचं मी तुम्हाला दाखवतोय. हा, खाली आलो मी इथे 7वीमध्ये बघा. मराठी कसं असणार तुम्हाला, 7वीसाठी आहे, भाषा मराठी आहे. आकलनवरती 24% तुमचे क्वेश्चन असणार आहे, 24% आहे. आता मराठी भाषा 25 प्रश्न आहे,
50 मार्कांसाठी आहे. सो 25 प्रश्नांपैकी 24% सिलेबस तुमचा काय असणार आहे, आकलनवरती आहे. शब्द संपत्तीवरती 24% बघा सेम आहे. त्यानंतर पुढे कार्यात्मक व्याकरणवरती 48%. सगळ्यात जास्त काय इथे या टॉपिकला जास्त क्वेश्चन असणार आहे बघा, ज्यामध्ये पूर्ण काय तुमचं ग्रामर आहे, व्याकरण आहे. सो याच्यावर जास्त भर द्यायचा आपल्याला आणि त्यानुसार तुम्हाला आम्ही शिकवणार, आमची टीम पण त्यानुसार तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण नंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा 1ली ते 7वी संदर्भातला काय आहे, मराठी विषयाचा संबंधित सामान्य ज्ञान, ज्यामध्ये लेखक कवी यांचे टोपणनावे उपाधी, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार असे 4% आहे. असा 7वीचा मराठीचा तुमचा सिलेबस असणार आहे. मराठी नंतर गणित जर आपण बघितला, 7वीला बघा गणित काय, संख्या ज्ञान. 7वीला काय, गणित संख्या ज्ञानावरती 8% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दुसरं संख्यांवरील क्रिया 18% प्रश्न विचारले जातील. तिसरं तुम्हाला असणार आहे भूमितीवरती 22% सिलेबस. बघा हा सिलेबस तुमचा. याचा डिटेल व्हिडिओ माझा येणार आहे प्रत्येक विषयाचा टॉपिक नुसार. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. चौथा मुद्दा काय याच्यामध्ये, महत्व मापन, मेजरमेंटवरती किती प्रश्न आहे, 16% आहे. सांख्यिकीवरती 6%, व्यावहारिक गणितावरती 14%, बीजगणितावरती 16% सिलेबस आहे. असे 7 घटक तुम्हाला टोटल प्रश्न येणारे तुमच्या याच्यावरती. 50 प्रश्न 100 मार्कांसाठी गणित असणार आहे. तोच आपण जर बघितला इंग्रजी विषय 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. त्यामध्ये बघा व्होकॅब्युलरीवरती 16 प्रश्न तुम्हाला 16% सिलेबस आहे. वर्ड पझलवरती 8% सिलेबस आहे. सगळ्यात जास्त लँग्वेज स्टडीवरती बघा 24% तुम्हाला सिलेबस आहे. ग्रामरवरती 12% सिलेबस आहे. क्रिएटिव्ह रायटिंगवरती 16% सिलेबस आहे. त्यानंतर रीडिंग स्किलवरती 20% सिलेबस आहे आणि मिसलेनियसवरती 4% सिलेबस. म्हणजे असे टोटल 7 घटक तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कांसाठी असणार आहे. आणि यामध्ये 7वीचा बुद्धिमापन चाचणी आपण जर बघितली तर यामध्ये घटक बघा, आकलनवरती 8%, वर्गीकरणवरती 10% सिलेबस आहे. समसंबंध 10%, क्रम लावा 10% सिलेबस आहे. गटाशी जुळणारे पद 6% सिलेबस आहे. लयबद्ध मांडणी 4%, जलप्रतिबिंब 4%, आरशातील प्रतिमा 4% आहे. तर्क व अनुमान 12% सिलेबस आहे. कूट प्रश्नावरती मेजरमेंट बघा, मेजर सिलेबस आहे 14% आहे. सांकेतिक भाषा 6%, मनोरे रचना 4% आहे. आकृतीचे पृथक्करण 8%. हा सिलेबस तुमचा असणार. 4 विषय असणार तुम्हाला, एकाच दिवशी दोन्ही पेपर असणार आहे. असा सिलेबस आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला मराठीत दाखवला. सेम सिलेबस तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता. इंग्लिशमध्ये आता लँग्वेजचे पेपर तर ॲज इट इज असणार, त्यामध्ये काहीच बदल नाही आहे. राहिला गणिताचा प्रश्न बघा, गणिताचा सिलेबस नंबर वर्क तुम्हाला 8% बघा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी बघू शकता आणि तुम्हाला शिकवताना आम्ही बायलिंग्वल शिकवणार, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश पण. नंबर वर्क 8% सिलेबस तुम्हाला आहे. त्यानंतर ऑपरेशन ऑन नंबर्स त्यावरती 18% सिलेबस किंवा 18% प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर तिसरा घटक यामध्ये काय आहे, जिओमेट्री बघा 22% सिलेबस तुम्हाला जिओमेट्रीवरती किंवा 22% वेटेज आहे याच्यामध्ये. त्यानंतर मेन्सुरेशन वरती 16% बघा सिलेबस तुमचा यामध्ये असणार आहे. स्टॅटिस्टिक्स वरती 6% आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स 14% सिलेबस इथे असणार आहे. अल्जेब्रा 16% सिलेबस. असे 7 घटक तुम्हाला गणिताचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर बुद्धिमापन चाचणी बघा, इंग्लिशमध्ये बुद्धिमापन चाचणी बघूया आपण किती पर्सेंट आहे. कॉम्प्रिहेन्शन वरती 8% आहे. क्लासिफिकेशन 10% आहे. कोरिलेशन 10%. सिरीज ऑर्डर किती तुम्हाला, सिरीज ऑर्डर तुम्हाला असणार आहे 10% सिलेबस आहे. लाईट टर्म्स किती टक्के, 6%. रिदम अँड सिक्वेन्स 4%. वॉटर इमेज 4%. मिरर इमेज 4%. लॉजिक अँड कन्क्लुजन 12% सिलेबस आहे. पझल अँड ब्रेन टीजर 14% सिलेबस तुम्हाला असणार याच्यावरती. कोर लँग्वेज वरती 6% आणि पिरॅमिड स्ट्रक्चर वरती 4% सिलेबस आहे. आणि 13वा अनालिसिस ऑफ फिगर वरती 8% सिलेबस आहे. असा हा सिलेबस तुम्हाला बुद्धिमापन चाचणीचा असणार आहे. सो हा सिलेबस आहे 4 सब्जेक्टचा, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश मध्ये तुम्हाला मी सांगितलं. आणि आपलं लेक्चर जे होणार आहे, आपली जी बॅच आहे ही बायलिंग्वल असणार आहे, दोन्ही भाषेमध्ये तुमचे लेक्चर होणार आहे. बघा आता तुम्हाला मी सांगितलं, परीक्षेत स्वरूप सांगितलं, विषय कोणते सांगितले, अभ्यासक्रम काय काय असणार हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो आता याची तयारी करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे क्लासेस अवेलेबल आहे फक्त 499 रुपयात. ह्या बॅचेचा फायदा तुम्हाला होणारच आहे, कारण टू द पॉइंट शिकवणारी टीम आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. लेक्चर हवं तेव्हा बघू शकता, किती वेळा रिपीट करून बघू शकता. ह्या बॅचेस घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, इग्नाइट पाठशालाचा ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता. अडचण आलीच हा नंबर आहे, ह्या नंबरलाही तुम्ही कॉल करू शकता. आणि पुढे अजून प्रत्येक विषयानुसार कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे याचे पण व्हिडिओ मी घेणार आहे. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.